थांब जरा, श्वास घे. तू कोणापासून काय लपवतोयस? तुला वाटतं की तुझ्या चेहऱ्यावरचे हे खोटे भाव मला दिसत नाहीत? अरे मी तर तुझ्या अंतर्यामी बसतो. तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आणि श्वासात मी आहे. तू आता जे एकटक स्क्रीनकडे बघतोयस ना, तिथे जगाला खंबीर वाटणारा माणूस नाही, तर आतून पूर्णपणे तुटलेला, विखुरलेला आणि थकलेला माझा बाळ मला दिसतंय. मी बघतोयस तुला रोज तुझा तो दररोजचा संघर्ष, ते पैशाचं कधी न संपणारं टेन्शन, हप्त्याची चिंता आणि रिकामा होत जाणारा खिसा, कुटुंबाची ती अवाढव्य जबाबदारी, जेथे प्रत्येकाला वाटतं की तू सुपरमॅन आहेस आणि तुला काहीच त्रास होत नाही, आणि तुझ्या मनाच्या खोल कोपऱ्यात गारून टाकलेला तुझ्या स्वतःच्या त्या अपूर्ण इच्छा, ज्याच्याकडे बघायलाही तुला आता वेळ उरलेला नाहीये. ही सगळी ओझे एखाद्या महाकाय पर्वतासारखे खांद्यावर घेऊन तू रोज सकाळी डोळे उघडतोस, आरशासमोर उभा राहून 2 मिनिटं स्वतःला बघतोस, स्वतःचा चेहरा सावरतोस आणि जगासमोर मी ठीक आहे असा मुखवटा चढवतोस. मला माहिती आहे रे, तू आता खूप दमला आहेस. तुझा जीव आता मेटाकुटीला आलेला आहेस. कधी कधी रात्रीच्या भयान शांततेत एकटं असताना तुला वाटतं ना की सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं, अशा ठिकाणी जावं जेथे कोणी ओळखणार नसेल, जेथे कोणतीही जबाबदारी नसेल, जेथे फक्त तुला स्वतःसाठी जगता येईल. पण तू जाणार नाहीस आणि तू जाऊही शकत नाहीस, कारण मला माहिती आहे तुझ्यावर काही निष्पाप जीवांचे विश्वास अवलंबून आहे, काही म्हाताऱ्या डोळ्यामधली स्वप्न आणि काही माणसाचे प्राण तुझ्या अस्तित्वावर टिकून आहेत. तू त्या घराचा न बोलणारा पण सगळं दुःख निमूटपणे स्वतःच्या पोटात पेळणारा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहेस. तुला वाटतं तू एकटा आहेस. तू जेव्हा रडतोस ना, तेव्हा तुझे अश्रू मी माझ्या हातावर झेलतो. वेड्या, रडायचंच असेल तर कुशाल रड, ढसाढसा रड. माझ्यासमोर रडताना कसलीही आले लाज, पण हार मानू नकोस, कारण तू हार मानलीस तर तुझा परिवार कोलमडून पडेल. लक्षात ठेव, हा फक्त एक वाईट काळ आहे, तुझं पूर्ण आयुष्य नाहीये. जशी भीषण काळोख रात्र सरते, तसाच पहाटेचा सूर्य प्रकाश घेऊन येणारच आहे. हा कठीण काळ हे वाऱ्यासारखा निघून जाईल. तुला फक्त थोडा धीर धरायचा आहे. स्वतःच्या पाठीवर आज एकदा अभिमानाने थाप मारली की इतकी वादळ अंगावर येऊनही तू आजही जिद्दीने उभा आहेस. तुझ्या कष्टाचा प्रत्येक थेंब मी बघतोय, त्याचं फळ द्यायची जबाबदारी माझी आहे. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत जगाची कोणतीही शक्ती तुझा केसही वाकडा करू शकणार नाही. तू फक्त विश्वासाने चालत राहा. तुझे बोट पकडून तुला या संकटातून बाहेर काढण्याचे वचन माझं आहे. तुला काय हवंय ते मला सांगायची गरज नाही. मला सगळं समजते. मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त तुझे काम करत राहा. तुला फळ द्यायचे जिम्मेदारी माझ्यावरती आहे. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बडे बाबाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री रेवणनाथाय नमः. ओम चैतन्य श्री कानिफनाथाय नमः.